नांदेडच्या लोहा परिषदेचे अंतर्गत विविध विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचा आरोप लोहा येथील वडार पॅंथर संघटनेचे तालुका अध्यक्ष मारुती शेळके यांनी केलेला आहे आणि त्यांनी उपोषण करत आंदोलन देखील केलेलं आहे। विविध विकास कामांमध्ये अपहार करणाऱ्यांची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी त्यांनी एका निवेदनाद्वारे केली होती। या निवेदनाच्या आधारे प्रशासनाच्या वतीने चौकशी समिती नेमण्यात आली होती, मात्र चौकशी समितीचा अहवाल येऊनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही। या कारवाईसाठी मागील 4 दिवसांपासून मारुती शेळके हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणाला बसले आहेत। माझं नाव मारुती शेळके आहे। मी लोहा शहरामधला रहिवासी आहे आणि माझ्या मागण्या आहे ते लोहा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे। विकास कामे ते बोगस झालेले आहेत आणि मी उपोषणाला बसलो असता तिथे मला जिल्हाधिकारी साहेबांनी ADM साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे। चौकशी कमिटी नेमलेली होती आणि चौकशी कमिटी नेमली असताना मला अहवाल काही भेटलेला नाही आणि दोषी लोकांवर काही कारवाई झालेली नाही। त्याच्यामुळे मी उपोषणाला आणखीन परत बसलेला आहे। तरी मला आज 4 दिवस झाले बसून उपोषणाला बसलेला आहे, तरी काही दखल घेतलेली नाही आहे आणि जोपर्यंत दखल घेत नाही तोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत मी असेच उपोषणामध्ये चालू ठेवणार आहे।